नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संगीता जाधव आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. वरण भात आणि पोळी भाजीशिवाय आपलं पान कधीच पूर्ण होत नाही, बरोबर? डाळ हा आपल्या रोजच्या जेवणाचा आत्मा आहे. पण घरात कुणाला मधुमेह असेल तर नेहमी एक प्रश्न पडतो की डायबिटीजमध्ये नक्की कोणती डाळ खावी आणि कोणती टाळावी? तुमच्याही मनात हाच प्रश्न आहे का? तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे डाळ. हे आपलं मुख्य अन्न आहे. वर्षानुवर्षे आपण डाळ-पोळी, वरण-भात खात आलो आहोत. पण डायबिटीसच्या रुग्णांनी डाळ खावी का? आणि जर खायची असेल तर अशी कोणती डाळ आहे जी ते निर्धास्तपणे खाऊ शकतात? तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा 5 सर्वोत्तम डाळींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या डायबिटीसच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात नक्की समाविष्ट केल्या पाहिजेत. ग्लुकोज आणि इन्स्युलिनचं उदाहरण. जेव्हाही आपण डायबिटीजविषयी बोलतो तेव्हा मी नेहमी एक सोपं उदाहरण देते. समजा तुमच्यासमोर एक मोठं घर आहे. त्या घराला एक दरवाजा आहे आणि त्या दरवाजाला कुलूप लावलेलं आहे. आता हे कुलूप उघडायला तुम्हाला एका चावीची गरज असते, बरोबर? अगदी तसंच जेव्हा आपण जेवतो तेव्हा अन्नातील ग्लुकोज आपल्या शरीरात जातं. हे ग्लुकोज शरीरात गेल्यावर आपल्या पेशींशी जोडलं जातं आणि याच पेशींच्या माध्यमातून ते ग्लुकोज आपल्या उती आणि स्नायूंपर्यंत पोहोचतं. पण तिथे पोहोचल्यावर आत जाण्यासाठी ते कुलूप उघडायला एका चावीची गरज असते आणि ती चावी म्हणजे इन्स्युलिन. जेव्हा शरीरात इन्स्युलिनचं प्रमाण कमी होतं किंवा इन्स्युलिन रेझिस्टन्स वाढतो तेव्हा हे ग्लुकोज तुमच्या स्नायूंमध्ये किंवा उतींमध्ये योग्य प्रकारे शोषलं जात नाही आणि याच कारणामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. ह्या ग्लुकोजचं शोषण वाढवण्यासाठी आपल्या आहारात अशा काही गोष्टी असणं आवश्यक आहे ज्यामुळे हे शोषण सुधारेल आणि इन्स्युलिन सेन्सिटिव्हिटी वाढेल. इथेच डाळींची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण डाळींमध्ये प्रथिने, तंतुमय पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिज असे अनेक पोषक घटक असतात जे ग्लुकोजचं शोषण सुधारण्यासाठी आणि इन्स्युलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एक करून सांगेन की आपण कोणकोणत्या डाळी खाल्ल्या पाहिजेत. नंबर 1. हरभरा डाळ, चना डाळ. हरभरा डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त 8 आहे, जो खूपच कमी मानला जातो. त्यामुळे तुमची शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ही डाळ खूप उपयुक्त आहे. याशिवाय यामध्ये असे काही फायबर्स असतात जी ग्लुकोज सहजपणे पचवण्यास मदत करतात. चना डाळीत काही अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे शरीरातील सूज कमी करतात. आणि इतकंच नाही तर हरभरा डाळ टाईप 1 आणि टाईप 2 या दोन्ही प्रकारच्या डायबिटीससाठी फायदेशीर आहे. तुम्ही याचं पीठ म्हणूनही वापर करू शकता. थोड्या भाज्या घालून तुम्ही नाश्त्यासाठी त्याचा छानसा चिला बनवू शकता. तुम्ही सकाळी, रात्री किंवा दुपारच्या जेवणात कोणत्याही वेळी हरभरा डाळ निर्धास्तपणे खाऊ शकता. नंबर 2. राजमा. राजमा आपल्या भारतात खूप आवडीने खाल्ला जातो आणि आपण त्याची नेहमी भाजी बनवतो. राजमा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्की ठेवायला हवा, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स अवघा 19 आहे, जो लो कॅटेगरीत येतो. राजमामध्ये जे स्टार्च असतं ते रक्तामध्ये खूप हळूहळू मिसळतं, ज्यामुळे तुमची शुगर एकदम वाढत नाही. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही राजमा बनवाल तेव्हा तो 1 दिवस आधी पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तो पूर्णपणे शिजवूनच खा. प्रेशर कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या काढून तो अगदी मऊ शिजू द्या, जेणेकरून तो पचायला हलका होईल आणि त्याचा पचनावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. नंबर 3. मूग डाळ. मूग डाळीचे खूप चांगले फायदे आहेत. यामध्ये तुम्ही पिवळी मूग डाळ किंवा सालासकट असलेली हिरवी मूग डाळ यापैकी कोणतीही निवडू शकता. फरक एवढाच आहे की जेव्हा तुम्ही हिरव्या सालाची डाळ निवडता तेव्हा त्यातील फायबरचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि त्यात विटॅमिन B6 देखील चांगल्या प्रमाणात असतं. तुम्ही मूग डाळीचं छान खमंग डाल फ्राय बनवू शकता, जे पोळी किंवा भाकरीसोबत खूप छान लागतं. यामध्ये विटॅमिन B2, B3, B6 आणि B12 ची मात्रा उत्तम असते. यामध्ये पोटॅशियम आणि लोह देखील भरपूर असतं. पोटॅशियम हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. ज्या रुग्णांना डायबिटीससोबतच हृदयाशी संबंधित काही समस्या आहेत, जसे की ब्लड प्रेशरचा त्रास किंवा ज्यांची अँजिओप्लास्टी किंवा अँजिओग्राफी झाली आहे, अशा सर्वांसाठी हे पोटॅशियम उपयुक्त ठरतं. त्यामुळे मूग डाळीचा आहारात समावेश केल्यास डायबिटीससोबतच हृदयविकार असलेल्या रुग्णांनाही मोठा फायदा होईल. नंबर 4. उडीद डाळ. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये उडीद डाळीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण इडली किंवा डोसा बनवतो तेव्हा त्याच्या पिठात मुख्य घटक उडीद डाळच असते.
जेव्हा तुम्ही उडीद डाळ तांदळासोबत एकत्र करता तेव्हा इडली किंवा डोस्याचा एकूण ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. कारण उडीद डाळीचा स्वतःचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी आहे, तो फक्त 43 पर्यंत येतो. त्यामुळे डायबिटीसचे रुग्ण ही डाळ सुरक्षितपणे खाऊ शकतात. यासोबतच यामध्ये सोल्युबल फायबर्स असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. आणि यात जीवनसत्वे आणि खनिजा देखील भरपूर असतात. नंबर 5. छोले किंवा चणे. तुम्ही काबुली चणा किंवा आपला देशी चणा यापैकी काहीही खाऊ शकता. दोघांचाही ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, जो फक्त 25 पर्यंत येतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील ग्लुकोजच्या चयापचयावर त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. डाळींच्या कुळातीलच असल्यामुळे यात प्रोटीनचं प्रमाण खूप चांगलं आहे. यात असे काही घटक असतात जे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. भारतात सर्वात जास्त आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे छोले भटुरे किंवा छोलेपुरी. तर डायबिटीसचे रुग्ण छोले नक्कीच खाऊ शकतात. पण जर तुम्ही ते भाजीच्या स्वरूपात खाणार असाल तर त्यातलं तेलाचं प्रमाण मर्यादित ठेवायचं आहे. घरी बनवताना तेलावर नियंत्रण ठेवणं शक्य असतं. तुम्ही छोले उकडून सॅलेडच्या स्वरूपातही खाऊ शकता. चणे खाण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे यामुळे तुम्हाला पोट भरल्याची भावना येते. जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची जी तीव्र इच्छा होते ती याने टाळता येते. त्यामुळे हा सुद्धा एक अत्यंत डायबिटीज फ्रेंडली पर्याय आहे. तर तुम्ही प्रत्येक प्रकारची डाळ खाल्ली पाहिजे, पण त्यासाठी तुम्हाला एक योग्य रुटीन मेंटेन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही एक साधा डाएट चार्ट फॉलो केला, वेळापत्रक ठरवलं की आज ही डाळ खायची आहे, या पदार्थासोबत खायची आहे किंवा सॅलेडमध्ये मिक्स करून खायची आहे, तर खूपच छान होईल. जर तुम्ही वेळेचं एक योग्य रुटीन बनवलं तर तुम्ही सर्व प्रकारच्या डाळी खाऊ शकता आणि त्याचा तुमच्या शुगरवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. तर मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच उपयुक्त माहितीसाठी माझ्यासोबत जोडलेले रहा. मी डॉक्टर संगीता जाधव आता तुमची रजा घेते. धन्यवाद.